ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्राध्यापक प्रदीप जगताप पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 23 एप्रिलला होत आहे मतदान। आता या सुरुवातीच्या टप्प्यात खासदार सुप्रिया सुळे या तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत। त्यांना राष्ट्रवादी पक्षाचे ते उमेदवार असून काँग्रेस पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यांच्या विरोधात प्रथमच स्थानिक उमेदवार सौ कांचन कुल या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे। पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचा या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो। या विधानसभा मतदारसंघामध्ये 6 वेळा निवडून आलेले दादा जाधवराव आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती असलेले बाबा जाधवराव यांच्याकडे मात्र भारतीय जनता पक्ष, शिवसेना किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दुर्लक्ष केलेले दिसून येते। माननीय दादा जाधवराव हे सध्या आजारी असून 15 दिवस मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते। त्यानंतर पुण्यामध्ये 15 दिवस उपचारानंतर सध्या ते त्यांच्या घरी दिवे येथे आराम करीत आहेत। किमान 25,000 मतांचे एक हाती मतदान या जाधवराव कुटुंबियांजवळ आहे। जनता दल व मनसे, बाबा जाधवराव हे मनसेचे नेते आहेत। राज्याचे शेतकरी सेनेचे ते अध्यक्ष आहेत। उत्तम वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे। शिवाजी पार्कवरचं त्यांचं भाषण, त्यांना मिळालेली संधी ही महाराष्ट्रभर त्यांचं नेतृत्व सिद्ध करतं। परंतु भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले दिसून येते। त्यांना असणारा ओव्हर कॉन्फिडन्सच यामधून दिसून येतो। काँग्रेस व राष्ट्रवादीनेही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले दिसून येते। खरं तर विजयराव कोलते यांनी 2-3 महिन्यापूर्वीच सुप्रियाताईंना सूचना केली होती की तुम्ही दादा जाधवरावांची भेट घ्या, परंतु ताईंनी मात्र कोलतेंना सपशेल सुनावले होते की त्यांची कधी गाठ घ्यायची, काय करायचं हे मी ठरवेन। मी 10 वर्ष खासदार आहे, 2 वर्ष राज्यसभेचंही काम केलेलं आहे, तुम्ही काय मला शिकवू नका, अशा प्रकारे सुप्रियाताईंनी त्यांना सुनावलं। परंतु नुकत्याच सुप्रियाताई या मात्र दादा जाधवरावांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहे। भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीने मात्र त्यांच्या घराजवळ असणाऱ्या, दादा जाधवरावांच्या घराजवळ असणाऱ्या गारवा ढाब्यावर परमिट रूममध्ये त्यांची एक अतिशय महत्त्वाची मीटिंग झाली भारतीय जनता पक्ष शिवसेनेची। त्या ठिकाणी जेवणावळी झाल्या, परंतु त्या परमिट रूमपासून 100 मीटर अंतरावर असलेल्या दादा जाधवरावांच्या घरी मात्र ते साधे चौकशीलाही गेले नाहीत किंवा विनंती करायलाही गेले नाहीत। इतकं अक्षम्य दुर्लक्ष या आघाडीने, युतीने त्यांच्याकडे केलेलं आहे। त्यामुळे आज निवडणूक पहिल्या टप्प्यामध्ये वेग घेत असतानाच हा जाधवरावांचा बालेकिल्ला, जाधवरावांचा गट मात्र आज कुठेही दिसत नाही किंवा तो अडगळीत पडलेला आहे। त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले दिसून येते। हे मात्र या दोन्ही पक्षांना अत्यंत मागात पडण्याची शक्यता आहे। कुल आणि सुळे ही लढत खरं तर 20-25 हजार मताधिक्यावरच अवलंबून राहिलेली आहे। इतकी टोकाची निवडणूक आलेली आहे। त्यामुळे दिवे परिसरामध्ये, दिवे पंचक्रोशीमध्ये या निवडणुकीचा, लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे। या दिवे गावातील माजी सनदी अधिकारी, IAS अधिकारी संभाजीराव झेंडे हे सध्या राष्ट्रवादीच्या गोटात आघाडीवर आहेत। गेल्या 2 महिन्यापूर्वीच त्यांनी या पक्षात प्रवेश केलाय।
आणि आगामी विधानसभेचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू म्हणून हे झेंडे कुटुंबीय आहे. त्यांचे बंधू विठ्ठलप्पा झेंडे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. ते थोड्याच मतांनी पराभूत झाले होते. परंतु विशेष गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या गावामध्येच 100 मतं कमी पडली होती. सदाशिवांना झेंडे खरं तर पांढरी सांभाळायचे आणि त्यांना या परिसरातून पाहिजे त्यावेळेस मताधिक्य मिळायचं. या परिसरामध्ये सातत्यानं दादा जाधवराव, बाबा जाधवराव यांचं प्राबल्य राहिलेलं आहे. बाबा जाधवराव या जिल्हा परिषद मतदारसंघातून 8,500 मताधिक्याचं लीड घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांनी बांधकाम समितीचे सभापती भूषवलं होतं. त्यानंतर काळेताई या देखील 5,000 मताधिक्याचे जिल्हा परिषदेला निवडून आल्या होत्या. गंगाराम जगदाळे हे देखील याच मतदारसंघातून विठ्ठलप्पा झेंडेंचा पराभव करून निवडून आले होते. गंगाराम जगदाळे हे याच मतदारसंघातून आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघातील कात्रज दूध संघावर त्या ठिकाणी संचालक म्हणून काम करतात. आजही दिवे ग्रामपंचायत ही मनसेच्या ताब्यात आहे. परंतु राष्ट्रवादीचा एक गट हा त्यांच्याबरोबर आहे. मागच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत या गटातून शिवसेनेने मोठा विजय मिळवला. राष्ट्रवादीचं तिथं पानिपत झालेलं आहे. अशा प्रकारे ही दिवे पंचक्रोशी या ठिकाणी कार्यरत आहे. मान्य संभाजीराव झेंडे यांचा मेव्हण्याचा मुलगा डॉक्टर सुजय विखे पाटील हे दक्षिण नगरमधून खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलेलं आहे. त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे आणि ते नुकतेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे संभाजीराव झेंडे यांना मात्र कसरत करावी लागत आहे. त्यांना नगरमध्ये भारतीय जनता पक्षाचा, शिवसेनेचा प्रचार करावा लागतो. पुरंदरमध्ये आल्या मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करावा. त्यांचे या परिसरामध्ये जे प्राबल्य आहे ते स्वतः आमदारकीसाठी इच्छुक असल्यामुळं गेली 2-3 दिवसात आपण पाहतोय त्यांनी या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा, सुप्रियाताईंचा प्रचाराला सुरुवात केलेली आहे. ते घरोघरी वाडीवस्तीवर जात आहेत. परंतु त्यांनी दिवे पंचक्रोशीमध्ये मात्र दुर्लक्ष केलेलं आहे. आपण या परिसरातील मनसेच्या कार्यकर्त्यांशी आपण सुसंवाद साधणार आहोत आणि खऱ्या अर्थाचं या परिसरामध्ये चाललेल्या घडामोडी हे आपण जाणून घेणार आहोत. सध्या पुरंदर रायवे विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षामध्ये विस्कळीतपणा आहे. प्रचार यंत्रणा अजून व्यवस्थितपणे उभी राहिली दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी असो किंवा भारतीय जनता पक्ष, शिवसेना असो, त्या दोन्ही पक्षांनी अद्यापही गांभीर्याने या ठिकाणी प्रचार यंत्रणा उभी केलेली दिसत नाही. आंधळे आणि हत्ती याची गोष्ट नेहमी सांगितली जाते. त्याप्रमाणे पुरंदरमधील सर्व राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी हत्तीला हात लावतात. ज्याच्या हाती सोंड येते, ज्याच्या हाती कान येतो, ज्याच्या हाती शेपूट येते, ज्याच्या हाती पाय येतो, तसा तो वर्णन करत जातोय. काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, शिवसेना असू द्या, भारतीय जनता पक्ष, सर्वच नेते अशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवताना पुरंदरमध्ये दिसत आहे. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण दिवे ग्रामपंचायतीच्या परिसरात आलेलो आहोत. त्या पुरंदर विधानसभेवर 6 वेळा ज्यांनी विजय संपादन केला, ज्यांच्या ताब्यामध्ये अनेक वर्ष पंचायत समिती होती,
आजही दूध संघ आहे, सासवड व जिजूरनगर पालिकेवर ज्यांचं प्राबल्य होतं आणि पुरंदर तालुक्याच्या विधानसभेच्या घराघरात जो माणूस पोहोचलेला आहे, अशा दादा जाधव आणि बाबा जाधव यांच्या या ग्रामपंचायतीला आपण आलो. या ठिकाणी माझी जिल्हा परिषद सदस्य झेंडेताई आहेत, काळेताई आहेत, या ठिकाणी गुलाबशेठ आहेत, राजाभाऊ आहेत. तर यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. या परिसरात नेमकं आता काय वातावरण, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये तर पुरंदरमध्ये राष्ट्रवादीचं पानिपत झालेलं, जिल्हा परिषद गेली, पंचायत समिती गेली. दादा जाधवांचं, बाबा जाधवांचं सुद्धा जरी सध्या हे नसतं तरी त्यांचा संपर्क आजही काय नाही. आजही आपण दादांच्या घरी गेलो तर प्रचंड गर्दी पाहिजे. पण या परिस्थितीमध्ये किमान 25,000 मताचा गट्टा जाधवराव कुटुंबियांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा आहे. आजही काय तो विखुरलेला आहे. मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत गंगाराम जाधव यांनी, गंगाराम जगदाळे यांनी विठ्ठलापासारख्या एका मातब्बर नेत्याचा पराभव केला. म्हणजे अस्तित्व आहे ना. कालच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा काठावर निवडणूक आणली होती. किती मतांनी सीट गेले फक्त, म्हणजे इतकं काठावर, म्हणजे त्यांचा स्वतःचा वोट बँक इथं आजही कायम शाबूत ठेवलेली आहे. मग या परिस्थितीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना खरं तर त्यांनी आग्रह धरून ही मतं आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे, परंतु त्यांचंही दुर्लक्ष दिसतंय. सुप्रियाताई खरं तर त्या दादा जाधवरावांना भेटून आल्या. दादा जाधवराव गेली महिनाभर आजारी आहेत. 15 दिवस ते मुंबईमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, नंतर पुण्यामध्ये ऍडमिट होते, सध्या घरी आहेत. परिस्थिती आता त्यांची तब्येत चांगली आहे. परंतु राजकारणामध्ये आज सुप्रिया सुळे आणि काँग्रेस एका बाजूला आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एका बाजूला असं चित्र आहे. आणि जाधवरावांची मतं ही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. परंतु आज दोन्हीकडे, या दोन्ही गटांनी या जाधवरावांच्या महत्वाच्या मतदारांकडे दुर्लक्ष केले दिसून येते. मग हे जे प्रामाणिक निष्ठावंत सैनिक आहेत दादांचे, बाबांचे, त्यांच्याशी आपण इथं हितगुज साधणार आहोत. माझा पहिला प्रश्न झेंडे साहेबांना आहे. गुलाबशेठ, ग्रामपंचायतीत आता दिवे ग्रामपंचायतीचे सरपंच कुठल्या पक्षाचे? आत्ताचे जे सरपंच आहेत ते आमचे लोकनेते नामदार दादासाहेब जाधवराव आणि बाबराज जाधवराव यांना मानणारे आमचे आत्ता सरपंच आमच्या पक्षाचे आहेत, मनसेचे सरपंच आहेत आत्ता, निदाताई लेडकर म्हणून. तुमचं पूर्ण नाव काय? मी गुलाब गोविंद झेंडे, सदस्य आता ग्रामपंचायत सदस्य निवडून आला. हो. आता या ठिकाणी मनसे आणि राष्ट्रवादीचा एक गट तुमच्याकडे सामील आहे, असं एक चित्र मला दिसतंय. खरं काय? नाही असं नाही म्हणताय ना. आमच्या बरोबर आहेत, म्हणजे आहेत, त्यांचे सहकारी आहेत आमच्या बरोबर. आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर कोणावर अन्याय झाला, जर आमच्याकडे आले त्यांना न्याय मिळाला तर काय हरकत नाही. बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. ज्यांना तिकडे जर न्याय मिळाला नसला, आपल्याकडे न्याय मिळाला आणि आम्ही दिला, त्यांनी आमच्याबरोबर चांगले राहिले. आता नुकतीच जी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, पंचायत समितीची निवडणूक झाली, त्यामध्ये जिल्हा परिषदेचे किती मतांनी गेले? आपलं 4,500 मतं पडली होती. कमी पडली जिल्हा परिषद. आणि पंचायत समिती त्या गाण्यामध्ये, गराडे गाण्यामध्ये फक्त 84 मतांची, पंचायत समितीला फक्त 84 मतांची. विठ्ठलाप्पा झेंडेंचा पराभव केला गंगाराम जगदाळे, तो किती मतांनी केला? 1200 मतांनी. आणि गावात विठ्ठलाप्पांना किती मतं कमी पडली होती? गावात त्यावेळेला विठ्ठलाप्पांना 100 मतं कमी होती. म्हणजे दिवे गावातच त्यांना मतं कमी पडली. आता ताई, तुम्ही कधी निवडून आला होता? किती साली निवडून आला होता? 2007 साली. तुमच्या विरुद्ध कोण होतं? माझ्या विरुद्ध त्या गराड्याच्याच गारे म्हणून जगदाळे म्हणून. तुम्ही किती मतांनी निवडून आला? 5,000 मतांनी निवडून आले होते. 5,000 मतं पडली होती. मताधिक्य होतं. 5,000 मताधिक्य होतं. मग मतं किती पडली होती? मत 12,000. 12,000 मतं पडली. एवढं मोठं लीड होतं. हो, होतं. आता मला गुंतून निवडून आले होते, त्यांना किती मतं पडली होती? बाबा जाधवराव सर्वाधिक, जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आले होते. त्यावेळेला ते 8,500 मताधिक्याने निवडून आले होते. तर अशी परिस्थिती या परिसरामध्ये, पंचक्रोशीमध्ये आहे की हा सर्व परिसर हा बाबा जाधवराव, दादा जाधवराव यांच्यावर प्रेम करणार आहे.
मग या घरामध्ये कोण राजकारण करणार नसेल तरी सुद्धा दादा बाबांच्या आदेशाने सर्वसामान्य कुटुंबातला मनुष्य ग्रामपंचायत सदस्य होतोय, सरपंच होतोय, पंचायत समिती सदस्य होतोय, जिल्हा परिषद सदस्य होतोय, अशी परिस्थिती आहे. आता या परिस्थितीमध्ये आजची ही निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं, शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीने दुर्लक्ष केलेलं दिसतं तुमच्या गटात. तर तुम्ही आता दादा दादारावांच्या, बाबा दादारावांच्या बरोबर राहणार. तुमचं दैवत कोण आहे या परिसरात? दादा दादा बाबा दादा, दुसरं कोणाच नाही. तुम्हाला काय कोण आहे दैवत? आम्हाला जे दादासाहेब आणि बाबासाहेब जे आदेश देतील तो आमचा अंतिम राहील. ही आमची 3री-4थी पिढी आहे. हा, एक वेळ राजकारण बंद करू पण आम्ही दादा बाबाला सोडू शकत नाही. आता आज या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष शिवसेनेची अतिशय महत्त्वाची बैठक इथं गारवा ढाब्यावर झाली. परमिट रूम आहे तिथं. खरं तर परमिट रूमच्या तिथं त्यांनी कशी काय घेतली मला कळत नाही. त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बैठक रात्री उशिरापर्यंत चालू होती. परंतु त्याच्या शेजारी 100 फुटावर दादा दादारावांचं निवासस्थान आहे. त्या ठिकाणी त्यांनी मात्र कोणी भेटायला गेलेलं नाही अशी आमची माहिती आहे. तुम्हाला काय माहिती आहे का? आम्हाला काही कल्पना नाही. नाही, आम्हालाही कल्पना म्हणजे त्या कुणी भेटायला गेलेलं माहित नाही. तुम्हाला माहिती आहे का? खरं तर राजकारणामध्ये विरोधकांना बरोबर घ्यायचं असतं. ज्यांच्याकडे किंमत आहे अशा लोकांकडे जात असतात. 10-20 मतांसाठी हा प्रचारात शिगेला पोहोचलेला आहे. असं असताना भारतीय जनता पक्ष, शिवसेनेनं एका परमिट रूममध्ये आपली महत्त्वाची बैठक घेतली आणि त्या ठिकाणाहून 100 फुटावर दादा होतात. ते आजारी असताना त्यांना भेटायला गेलेले नाही. त्यांना आमच्या बाजूला प्रचार करायला या, आमच्या बाजूला मतदान करा अशी विनंती करायला गेलेली नाही. अशी आज तरी चित्र आहे. याबद्दल काय तथ्य बरोबर आहे का नाही? बरोबर. या उलट सुप्रियाताई भेटायला गेलेलं मी फेसबुकवर पाहिलं. तुम्हाला काय माहिती आहे सुप्रियाताई गेले? आम्ही फेसबुकवरच पाहिलं. किमान त्या जाऊन दादांना भेटल्या तरी आहे. काँग्रेसचे काही नेते मंडळी त्यांना भेटल्याचं मला समजलं. म्हणजे त्यांचा प्रयत्न आहे की दादांना बाबांना आपल्या बाजूला घ्यावं. अशी आजची चित्र आहे. आता या ठिकाणी गावामध्ये जे संभाजीराव झेंडे आहेत, जे संधी अधिकारी होते, IAS निवृत्त आहेत आणि ते विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यांनी सुद्धा अजून मला नाही वाटत की ते दादाकडे गेल्या तर त्यांनी राष्ट्रवादीकडून, काँग्रेसकडून प्रचार करा अशी विनंती केली असं तुमच्या ऐकत आहे का? नाही. कारण ते फिरत आहेत सध्या. त्यांना आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीने प्रोजेक्शन केलेलं आहे. मी माहिती घेतली काल परवाच ते गराडे परिसरात म्हणजे या जिल्हा परिषद मतदारसंघात स्वतःच फिरतायत, सगळीकडे आव्हान करतायत लोकांना सुप्रियाताईंना मतदान करा. परंतु वाडी वस्तीवर फिरत असताना दादा दादाराव सारख्या एका महत्वाच्या नेत्याकडे, बाबा दादाराव सारख्या एक महत्वाच्या नेत्याकडे ते दुर्लक्ष करतात असं चित्र आहे. त्यांचे जे मेहुणे आहे सुजय विखे पाटील, त्यांच्या मेहुण्याचा मुलगा आहे. दक्षिण नगरमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर झेंडे साहेबांच्या मेहुण्यांचा मुलगा हा तिथं निवडणूक लढवतो. मध्यंतरी ते जाऊ नाही आले. कदाचित ते परत तिथेही जातील कारण त्यांच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यातली ती निवडणूक आहे. ती अतिशय प्रतिष्ठेची आहे. राष्ट्रवादीने तिथं मोठा शेव दिला. माननीय संभाजीराव झेंडे साहेब तिकडं आपल्या नातेवाईकांचा प्रचार करतात, भारतीय जनता पक्षाचा प्रचार करतायत. त्यांना सगळं मॅनेजमेंट पुरवत आहेत, निवडणूक कशी लढवायची, कशी जिंकायची. आणि तिकडून इकडं पुरंदरमध्ये आले की ते राष्ट्रवादीचा प्रचार करतात. असं आज तरी चित्र आहे. पूर्वी सदानंद झेंडे खरं तर या पांढरीला महत्व द्यायचे. राजकारण संपलं की पांढरीच्या लोकांना एकत्र बसायचे, चावडीवर बसायचे, वडाच्या झाडाखाली बसायचे, सगळ्या लोकांना एकत्र बोलायचे. आणि राजकारणाच्या वेळेस राजकारण, गावकीच्या वेळेस गावकी, जत्रेच्या वेळेस सगळे लोक एकत्र आले पाहिजे, देवाच्या कार्यक्रमात एकत्र, ही त्यांची भावना होती. आता मात्र विठ्ठलाप्पा झेंडे असतील, संभाजीराव झेंडे असतील यांनी मात्र टोकाची भूमिका घेतलेली पाहायला. हे ग्रामपंचायत निवडणुकीत आपण पाहिलं, अनुभवलं. खरं तर त्यांनी एकत्र बसून समजूत्यांनी हे निवडणूक घ्यायला पाहिजे होती. तुम्ही झेंडे साहेब ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची झाली का नाही? हो, अटीतटीची झाली. टोकाची भूमिका सगळ्यांनी घेतली. नाही, ते त्याने प्रयत्न केले. निवडणूक अशी मोकळी सोडली नाही, मोकळी भरपूर अटीतटी झाली. त्याच्यामध्ये म्हणजे गावाचं वातावरण फार ताणलं होतं. अगदी म्हणजे टोकाची भूमिका होती. बरोबर. मग या परिस्थितीमध्ये आता तुमचं दैवत हे दादा दादाराव आहे, बाबा दादाराव आहे. त्यांना जर कोणी दुखावणार असेल किंवा त्यांना डावलून तुम्ही कोणाचा प्रचार करणार आहात? अजिबात नाही, बिलकुल. ते सांगते त्यांचा आदेश येईपर्यंत आम्ही काहीही करणार नाही. आता त्यांना तर BJP शिवसेना विसरत नाही.
त्यांना थोडं खड्यासारखं बाजूला ठेवले. त्यामध्ये काही राजकारण मला कळतं की बाबा त्यांना जाधवरांना बरोबर घेऊ नका, बाबांना व्यासपीठावर घेऊ नका, ते मोठे वक्ते आहेत, आपली व्हॅल्यू कमी होईल, असा काही गैरसमज राजकारणामध्ये चालतो. असूही शकतो. म्हणजे बाबा जाधवरावांनी मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरचं मैदान गाजवले. बाबा जाधवरावांचा अभ्यास चांगला आहे, त्यांचं व्यक्तिमत्व मोठे, प्रभावी वक्ता म्हणून, उत्तम वक्ता म्हणून बाबा जाधव. आणि दादा जाधव प्रेमळ, लोकांच्या पाठीवर हात टाकून घराघरात जाऊन, म्हणजे फार लहान, त्यांच्या वयापासून 50 वर्षाचा लहान माणूस असेल तर त्याची मैत्री दादांची आज आहे. असं एक कुटुंब आहे लक्षात. मग यांचा राजकारणात प्रभाव असताना देखील आज दोन्ही बाजूकडून डावललं जातं. मग या ठिकाणी तुम्ही निर्णय घेत असताना कोणाच्या बाजूने निर्णय घेणार का दादा बाबांच्याच बाजूने राहणार? ते निर्णय घेतील त्याला ठाम राहणार आहात का तुम्ही? आम्ही सुरुवातीला सर सांगितले की जे दादासाहेब सांगतील किंवा बाबासाहेब सांगतील तो अंतिम निर्णय, आणि काही बदल होणार. तुम्हाला एक सांगतो सर, आज जे दादासाहेबांना बाबासाहेबांना मानणारा गट कमीत कमी 25-30 हजार, आज मी त्यांच्या पॉकेटमध्ये ते मतदान आहे. ज्याला मत वगळेल तो येईल, नाही येईल तर त्याच्यावर पायावर दोंडा पडेल, अशी परिस्थिती आज आहे. किंवा आम्ही त्यांना विचारल्याशिवाय मतदान देणार हे सांगतो. ते निर्णायक होऊ शकतो. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे जे होईल ते सरपंच प्लस मायनस होणार. अटीतटीच्या इलेक्शन मध्ये ते निर्णायक होऊ शकतो. म्हणजे जाधवराव कुटुंबियांना दुर्लक्ष करणं कुणालाही मागत. सुप्रिया सुळे असो नाही तर कांचन कुल असो. तुम्हालाही सांगतो, आज आमच्या ग्रामपंचायतीमध्ये 2-2.5 कोटीची कामं झाली. निव्वळ बाबाराजेंच्या संपर्कातून, त्यांच्या प्रयत्नातून, सत्ता नसताना आज आमच्याकडे 2 कोटीची कामं झाली. आमचे प्रत्येक डुमीवाडी असो, काळेवाडी असो, जाधववाडी असो, पवारवाडी असो, आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन, आम्ही सगळं भरपूर अगदी 70% आम्ही वाड्यावर स्वच्छ केलेले आहे. आमची पाणी योजना सुद्धा होती, पण त्याला कुणी विरोध केला. माझ्याकडे 10 किलो रद्दी झाली ते पाणी योजना. हो, अगदी पुरावे आहेत माझ्याकडे. कुणी अडवली त्याला देव बघत, पण आमच्या पंचक्रोशीने ती योजना अडवलेली. इथल्याच लोकांनी आमचे जे लोक आज पाण्यापासून वंचित आहेत, ह्याला निव्वळ आमचे पंचक्रोशीतील लोक जबाबदार आहेत. 10 किलो रद्दी केली. माझे 3 वर्ष मी त्याच्यावर अभ्यास केला. तुमच्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे आज बी. या स्थानिक लोकांनी तुम्हाला विरोध केला? स्थानिक लोकांनीच योजना मंजूर होणे म्हणून विरोध केलेला आहे. कुणी केला ते जास्त त्याला माहिती, त्याला देव बघत. पण मी माझे एवढे कष्ट व्हायला गेलेत ना, माझे फार तळतळ आले नव्हते. खरं तर 17 कोटीची योजना होती सर. कुठून योजना? आजही आमचे MJP-ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जातो मी. गोरवडीवरून पूर्ण नवीन होती. फिल्टर प्लांट होता. आम्ही खांबाईच्या डोंगरात 2 एकर जागा दिलेली फिल्टर प्लांट साठी. तिथून पाणी आणायचं गोरवडीत, तिथं परिणाम सायपरने आमच्या पंचक्रोशीला जाणार होतं. पण मी आज स्पष्ट आरोप आहे की ही योजना आमच्या पंचक्रोशीतल्या काही लोकांनीच अडवली. खरं तर स्थानिक लोकांना मदत करायची. तुम्ही कामाला, आमचं काय म्हणत, तुम्ही कामाला तुम्ही उद्घाटन करा, बिलकुल तुम्हाला हे नाही. पण आज जी लोक आमची पंचक्रोशी पाण्यापासून वंचित लोक, ही निवडती जबाबदारी कोण आहे त्याच्या मनात ज्यांनी अडवले असेल त्याला ते कळलं. आज काय पाण्याची परिस्थिती प्यायच्या? आज पाण्याची परिस्थिती अशी की आमच्याकडे 12 दिवसांनी सुद्धा आम्ही पाणी सोडू शकत नाही लोकांना. तालुक्यात सर्वात अगोदर टँकर झेंडेवाडी आणि पवारवाडी लागला, आणि तो चालू करण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. त्यामध्ये आम्ही बाबाराजेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं. म्हणजे योजना नाही, टँकर साठी सुद्धा संघर्ष करावा लागला. संघर्ष टँकर सुद्धा मिळत नाही तर भांडून बळबळ आम्ही ते पवारवाड्यांची पंचायत समितीमध्ये कार्यकर्ते गेले. आता आम्ही नवीन मागणी केली, बघू काय करतं. नवीन टँकरला मागणी केली आम्ही. आमच्या आता 4 वाड्या वस्त्यांसाठी आम्ही मागणी केली, तर बघू काय. विठ्ठलाप्पा झेंडे किंवा संभाजीराव झेंडे आता इलेक्शन झाले, ते गेली 2 महिने कार्यरत त्या परिसरामध्ये राष्ट्रवादीचं काम करतायत. विधानसभेसाठी त्यांनी तयारी केली. त्यांच्यापैकी विठ्ठलाप्पा झेंडे किंवा संभाजीराव झेंडे तुमच्याकडे आलते का की सुप्रियाताईंना मतदान करा, राष्ट्रवादीला मदत करा, असं किमान विनंती करायला कोण आलं? सर गावात आले असतील, पण वैयक्तिक तुमच्याकडे आले मनसेच्या कार्यकर्त्यांकडे आजपर्यंत आमच्याकडे वैयक्तिक कोण नाही आलेलं. किंवा बाबा जाधवराव, दादा जाधवरावच्या कार्यकर्त्यांकडे कोणी आले आमच्याकडे नाही. कदाचित दादा नाहीत, बाबा नाही, पण तुमच्याकडे तरी पोहोचले का? कोण नाही, कोणच नाही, आलंच नाही आमच्याकडे. त्यांनी दुर्लक्षच केले. म्हणजे बीजेपी शिवसेनेने दुर्लक्ष केले आणि राष्ट्रवादी. खरं तर स्थानिक नेते तिथले त्यांनी येऊन तुम्हाला विनंती करायला पाहिजे होती की तुम्ही आमचं काम करा. मनसेचा उमेदवार नाहीये,
आम्हाला मदत करा. राजकारणात कसं काय कायमच्या स्वरूपाचं परिस्थिती बदलत राहते. जे होणार आहे ना त्यांचा काय विषय सर, आहे? सर त्यांना वाटतंय की सुप्रियाताई आली म्हणजे विषय मिटला. बरोबर. असं नाही, शेवटी ज्या- मतदारांच्या पर्यंत तुम्ही जायला पाहिजे. दादांपर्यंत सुप्रियाताई पोहोचले म्हणजे दादांच्याच नेतृत्वाखाली त्यांचं आम्ही ऐकणार आहोत. बरोबर. ताई आल्या म्हणजे झालं सगळं यांचं नाही, व्यवस्थित आम्हाला झालं असं तुम्ही त्यांचा यावं- विषय नाही आहे. यावं असा काय विषय नाही, आलेले नाही. आमच्या त्यांचा आदेश आम्हाला आला तो भरपूर झाला. कुणी आमच्या असं काही नाही. उद्या त्यांनी सांगितलं मी सुप्रियाताईला मदत करा, तर तुम्ही तेच करणार ऐकणार. ते सांगतील ते दादांचं बाबांचं ऐकणार. जे बाबाला ते जे सांगतील ते सांगतील. करा. अगदी दादासाहेबांचा सुद्धा त्यांनी विषय सांगितलं आहे. भारतीय जनता पक्षाला मदत करा, तेच हो. ऐकणार. बाबाराजे जाधव जे सांगतील तो आमचा अंतिम निर्णय हे असं. ठीक आहे, धन्यवाद. ओके, आपलं नाव काय? नमस्कार, मी युवराज जाधवराव. मी एक बाबाराजेंचा कट्टर सैनिक. आता बाबा जाधवराव अजून मनसेची काय भूमिका त्यांनी ठरवलेली नाही. गेली 6 वेळा दादा जाधवराव विधानसभेत या मतदारसंघातून निवडून गेले. जिल्हा परिषद, पंचायत समिती त्यांच्या ताब्यात होती, दूध संघ ताब्यात होता, काही काळ सासवड नगरपालिका ताब्यात होती. अशी अनिर्बंधित सत्ता दादा जाधवरावांच्या ताब्यात होती. आजही दादांचं वय जरी 85 असली तरी किमान 25,000 ते 30,000 मताचा गठ्ठा त्यांच्या पाठीमागे आहे असं मला वाटतं. बरोबर, तुमचं काय मत? अगदी बरोबर आहे. त्याच्यापेक्षाही 10-5 हजारांची संख्या वाढली जाईल. कारण ज्या पद्धतीने बाबाराजेंनी गेल्या काही दिवसात तालुक्यात पुरंदर हवेलीमध्ये मोर्चे, ते उपोषणं केली, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी जे काही काम केले त्याची पोचपावती ही जनता दिल्याशिवाय राहणार नाही. बाबाराजे जी काय भूमिका आमच्या समोर मांडतील आणि जी भूमिका घेतील त्या भूमिकेची आम्ही वाट पाहतोय. आम्ही तलवारीला लावूनच बसलेलो आहे. फक्त साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम राहील. त्यांनी आदेश दिला, आम्ही खडकालाही पाजर पडणार. आम्ही त्यांचे मावळे, आम्ही त्यांच्या आदेशाची वाट बघतोय. त्यांनी आदेश दिला, आम्ही कामाला लागणार आणि आदेश येणारच. थोडीशी वाट पहा. जे काही त्यांचा आत्ताचा जो पिरियड चालू आहे तो विचारपूर्वक आदेश देणार आम्हाला. जो विचार करून आदेश देतील त्याचं पालन करणं आमचं कर्तव्य. जोही आदेश मिळेल त्याचं प्रामाणिकपणे आम्ही काम करणार. दादा जाधवराव, बाबा जाधवराव यांचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे असे काही जणांचा आरोप आहे. तुमचं काय मत आहे? वैयक्तिक स्वतःच्या पायाखालची वाळू ज्या वेळेला सरकली जाते ना त्यावेळेला माणूस दुसऱ्याच्या नावाचा आधार घेतो. ही ज्याला स्वतःच्या मनगटात बळ राहिलेलं नाही ना तो दुसऱ्याचं बळ उराव घेऊन सांगतो की त्यांचं अस्तित्व संपलंय. पण जनताच येणाऱ्या दिवसात दाखवून देईल की कुणाचं अस्तित्व संपलंय आणि कुणाचा प्रस्त उभं राहिले. आता दादांनी बाबांनी अजून भूमिका जाहीर केली नाही. उद्या कदाचित ते सुप्रियाताईंना पाठिंबा देतील किंवा कुलताईंना पाठिंबा देतील. सुप्रियाताई जाऊन त्यांना भेटलेले आहेत ऑफिशियली, त्यांनी फेसबुकवरही टाकले. परंतु भारतीय जनता पक्षाने अधिकृत अजून काय कोणी पाठवलेलं नाही. शिवसेनेने कोणी पाठवलेलं नाही. अधिकृत प्रवक्ता गेलाय, दादांना भेटलाय आणि तुम्ही विनंती केली की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, बाबांना भेटला, असं आज चित्र नाही. मग या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःची भूमिका काय ठेवणार? दादा बाबांच्या पाठीमागे राहणार, भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या पाठीमागे जाणार का काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाणार? आमच्यासाठी आमच्या साहेबांचा आदेशच अंतिम असेल. बाबाराजे जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार. आम्ही बाकी पक्ष पाहून काम करणाऱ्यातले मावळे नाहीत. आम्ही कट्टर बाबाराजेंचे मावळे आहोत. त्यांनी आम्हाला सांगितलं ना उद्या आणखी भलत्या पक्षाचंच काम करायचं, आम्ही तेच काम करणार. पण ते सांगतील तेच काम करणार. म्हणजे आजही तुमची निष्ठा, दैवत हे दादा जाधवराव, बाबा जाधवराव आहे. आई वडिलांनंतर आम्ही त्यांनाच मानतो. मग आता त्यांचा स्वाभिमान हाच तुमचा स्वाभिमान. बस. आता या परिसरात पाण्याची काय परिस्थिती आहे? या पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती? या परिसरात पाण्याची परिस्थिती इतकी बिकट आहे हा. की त्या पाण्याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आजही तालुक्यात जे काही सत्ताधारी आहेत केवळ पंचायत समिती त्यांच्याकडे, जिल्हा परिषद त्यांच्याकडे, विधानसभा त्यांच्याकडे, असं असतानाही सर्वसामान्य माणसांची पूर्णपणे पिळवणूक केली जाते. झेंडेवाडीच्या माणसाला जर दिव्याला पाण्याला यायला लागत असेल, पवारवाडीच्या माणसाला सासवडला पाण्याला जायला लागत असेल तर सासवडच्या माणसांनी काय वीरला पाण्याला जायचं आणि वीरच्या माणसांनी बारामतीला पाण्याला जायचं का? जर तुम्हाला ज्या त्या लोकांची ज्या त्या ठिकाणी जर सोडवणूक करता येत नसेल त्यांच्या कामांची तर तुम्हाला काय एक अधिकार येत नाही त्या खुर्चीवर बसायचा. त्यासाठी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं, मोर्चा काढला. त्यावेळेला त्या ठिकाणी टँकरची आवश्यकता भासली, त्यांनी टँकर चालू केले.
ज्या वेळेला गावात पाण्याचा टँकर पोहोचला त्यावेळेला बाबाराजे त्या ठिकाणी म्हणजे पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पाण्यासाठी संघर्ष हा पहिल्यापासून आजपर्यंत करावाच लागलाय आणि तो संघर्ष आजपर्यंत पाण्यासाठी संघर्ष, चाऱ्यासाठी संघर्ष, सर्वसामान्यांच्या कामासाठी संघर्ष. आज मला सांगा, सत्तेत नसतानाही बाबाराजेंनी स्वतः इतक्या काही कठोर भूमिका घेतल्या स्वतःसाठी. त्यांना काय पाहिजे राजकारणात? हे बाकीचे जे कावळे जमा झालेत ना स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्च्यांवर बसायला, त्या खुर्चीच्या 10 पट किंमत आज बाबाराजेंना आहे. आजही लात मारतात त्या सगळ्या खुर्च्यांना. पण सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ते या ठिकाणी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जनतेसमोर आहेत आणि जनताच दाखवून दिली येणाऱ्या भविष्य काळात की बाबाराजेंनी केलेल्या कामाची पोचपावती ही सर्वसामान्य जनता विसरणारातली नाही. ती चांगल्यापैकी दाखवून देईल सर की बाबाराजेंनी आमच्यासाठी काय केलं आणि आम्ही बाबाराजेंसाठी काय करू शकतो. प्रभाकर देशमुख निवृत्त IAS अधिकारी आहेत, आपल्या संभाजीराजे झेंड्यांच्याच बरोबर होते ते. त्यांनी मान तालुक्यामध्ये पुरंदरपेक्षा मान तालुक्यात जास्त दुष्काळ आहे, त्या परिसरामध्ये सत्तेच्या माध्यमातून अनेक जलसंधारणाची कामं केली, पाणी पुरवठ्याची योजना मार्गी लावल्या, रस्त्याची कामं केली. म्हणजे आज त्यांनी स्वतःच्या पदाचा वापर करून आपलं गाव, आपला परिसर, आपले तरुण, आपल्या महिला यासाठी फार मोठं विकासाचं काम उभं केलं. तरुणांचा रोजगार असेल, महिलांचा रोजगार असेल, यासाठी काम केलं. या परिसरामध्ये संभाजीराव झेंड्यांनी असं सगळ्यांना तुम्हाला एकत्र घेऊन काय काम केलं, उभं केलंय का? नाही, अजून तर नाही तसं काय सांगता येत. कारण तशा कामांची परिस्थिती दिसायलाच काम नाही तर बोलण्यात काय अर्थ आहे. खरं तर ते IAS अधिकारी होते, दिव्याची पाणी त्यांनी वापर करून ती योजना काढू शकत. चांगल्या कामांना आम्ही चांगलंच म्हणणार, जे केलंय त्यालाच केलंय म्हणणार, जे नाही केलं त्याला केलं म्हणणारातले आम्ही नाहीत. किंवा तसे संस्कार आमच्यावर किंवा तसे नेत्यांनी कधी आम्हाला शिकवूनही नाही दिली. आमच्या जे केलंय त्याला केलंच म्हणणार, जे नाही केलं त्याला नाहीच केलं. आता या ठिकाणी ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे. बरोबर. झेंडेअप्पा मागच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेला पराभूत झाले. खरं तर त्या कुटुंबाने या परिसरातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन पांढरीमध्ये एकोपा निर्माण करून पुढे जायला पाहिजे. कारण संभाजीराव झेंडे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत राष्ट्रवादींनी त्यांना प्रोजेक्ट केलेले, एक उत्तम अधिकारी, सक्षम अधिकारी अशी त्यांची चर्चा केली जाते. परंतु त्यांनी पहिला आपल्या गावामध्ये काय काम केले, गावातल्या लोकांना एकत्र केले का, गावच्या परिसरामध्ये विकास केलाय काय, असं आज तरी मला चित्र दिसत नाही. तुमचं काय मत? नाही, अगदी बरोबर आहे की त्यांनी जे, आणि जनता विसरबोळी नाहीये, पहिल्यासारखी नाही राहिलेली. आता तरुण वर्ग ह्या मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टींच्या खोलापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आज घरातला किती सर्वसामान्य माणूस असला, त्याला अगदी मोबाईल चालवता येत नसला तरी तो त्याच्या डोळ्यांनी उघडपणे बघत असतो आपल्या मुलाकडून की कोण काय करते आणि कोणी काय केले. त्यामुळे ज्यांनी चांगलं काम केलं त्याची पोचपावती जनता त्याला देणारच आहे ना. म्हणजे आजही तुम्ही दादा बाबांच्या पाठीमागे ठामपणे उभे ते सांगतील तो आदेश पाळणार. जोपर्यंत आयुष्यात आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत ठामपणे त्यांच्या बरोबर आणि त्यांच्या बरोबरीनेच उभं राहणार. त्यांच्या धन्यवाद.